नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय बातमी. पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक झालेली आहे. पुण्यातल्या वाघोली पोलिसांनी लवांडे यांना अटक केल्याची माहिती मिळते. खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा लवांडे यांचा दावा आहे. लवांडे यांना अटक करण्यात आलेली आहे, तर खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा लवांडेंनी दावा केलेला आहे. या संदर्भात विकास लवांडे यांनी एक पोस्ट केली आहे. पुणे पोलिसांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे संग्राम भंडारे इतर सर्व आरोपी मोकाट आहेत. वाघोली पोलिसांनी एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी रात्री मी घरी नसताना ते घरी पोहोचले. माझ्या कुटुंबियांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता का? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. मी कायदा पाळणार आहे. पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे. सत्यासाठी लढत राहणार. सत्याग्रही पद्धतीनं जामीन, वकील, दंड देणार नाही. पुणे पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत. असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. अमोल, ही अटक करण्यात आलेली आहे, नेमका गुन्हा काय, त्या संदर्भातली माहिती मिळाली का? नक्कीच प्रणित, आपण पाहतोय की विकास लवांडे हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रसार माध्यमातून असेल किंवा त्यांच्या व्याख्यानमालेतून असेल ते हिंदू विरोधी आक्षेपार्थ विधान केल्याचा आरोपही त्यांच्यावरती वारंवार झालेला आहे. त्यांच्यावरती काही दिवसापूर्वी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी खरं तर शाई फेक केली होती. ही घटना ताजी असताना त्यांच्या विरुद्ध सुद्धा लोणी कारवळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी खरं तर गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या हिंदू विरोधी समाजाच्या विरुद्ध आक्षेपार्थ विधान केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि त्यांच्याबद्दल वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. काल त्यांच्यावरती खरं तर अंतरिम जामिनासाठी जो अर्ज करण्यात आला तो फेटाळल्यानंतर न्यायालयाने त्यांना अटक करण्याचा आदेश देण्यात आला आणि त्या अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशनने खरं तर ही कारवाई केलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी खरं तर विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतंय. प्रणिता, अगदी अमोल, विकास लवांडे जसं त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतायत की पोलीस आपण नसताना घरी गेले होते आणि घरच्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, त्यात किती तथ्य आहे? अजून तरी त्याबाबतची सत्यता बाहेर आलेली नाहीये, परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की पोलीस प्रशासनाच्या वतीने केलेली कारवाई ही खरं तर त्यांच्यावरती अटकेसाठी होती. अमोल, मी माफ करा, तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत विद्या चव्हाणजी जोडल्या गेलेल्या आहे. त्यांच्याकडून या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. विद्याजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. लवांडे यांना अटक करण्यात आलेली आहे, तुम्ही कसं पाहताय त्या अटकेकडे? नाही, म्हणजे गुन्हेगारांना अटक करायची सोडून संन्याशाच्या पाठी लागण्यासारखा प्रकार आहे हा. म्हणजे गृह खात्याचं भाजपकडून या लोकांच्या सांगण्यावरनं अशा जर अटक होत असेल तर मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचे डीजी काय करतायत, त्यांचे पोलीस काय प्रकार करतायत, कोणाच्या सांगण्यावरनं यांनी अटक केलेली आहे. हे सगळे वारकरी संप्रदायाच्या नावाने हे मारेकरी लोक हे टोळ्याच्या टोळ्या घुसलेले आहेत आणि ते सगळीकडे जाऊन विकास लवांड्यांच्या नावाने खोट्या तक्रारी करतायत. अशा खोट्या तक्रारींवर जर अटक व्हायला लागली तर गृह खातं काय काम करते हेच तसं समजाय. पुण्यामध्ये एवढे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत, चाकू आणि हल्ले आणि करतायत आणि कोयते घेऊन फिरतायत, बंदुका घेऊन फिरतायत, त्यांना अटक होत नाही. आणि विकास लवांडे ज्यांच्यावरती यांनी शाईच्या नावाने अक्षरशः काळं डांबर सारखं बियरच्या बाटल्यांमध्ये भरून भरून ओतलं, खरं तर त्या भंडारेला अजूनपर्यंत अटक झाली नाही. आणि हे सगळे संत महंत म्हणत असतील पण हे वारकऱ्यांमध्ये घुसलेले मारेकरी लोक आहेत, यांच्यावर खरं तर कारवाई व्हायला पाहिजे. पण ती न होता विलास लवांड्यांना अटक केली म्हणजे हे ऐकूनच आश्चर्य वाटलेलं आहे. आता याच्या मागे खरा शहानिशा करून डीजींना प्रत्यक्ष आम्ही भेटून किंवा त्यांना विचारू का पोलीस खातं काय करतंय तुमचं, कुठल्या पक्षाला बांधील आहे का पोलीस खातं, भाजपचं पोलीस खातं आहे का महाराष्ट्र राज्याचं आहे? हे बिहार आणि युपी पेक्षा भयंकर प्रकार सुरू झाले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जी थोर संत परंपरा आहे आपल्याकडे, ज्या लोकांनी
ज्ञानदेवांना छळलं, त्यांच्या भावंडांना छळलं, तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या, तुकाराम महाराजांचा खून केला, त्या परंपरेतली त्यांची पिल्लावळे ही आणि हे ढोंगी हिंदुत्वाच्या नावाने हे लोकांना त्रास देत आहेत, भोळ्या भाबड्या लोकांना त्रास देत आहेत आणि त्या वारकऱ्यांमध्ये असले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घुसले आहेत असं लवांड्यांनी त्याची एक यादीच दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि हे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक प्रत्येक पोलीस स्टेशनवर जाऊन लवांड्यांच्या नावाने खोट्या तक्रारी करतायत. जी विद्याजी, शाईफेक झाली होती त्यानंतर लवांडे यांनी संरक्षणाची मागणी केली होती. या मुद्द्याला घेऊन ते शरद पवार यांच्याकडेही पोहोचले होते. त्यानंतर काही कारवाई झाली का? त्यांना संरक्षणासंदर्भात काही पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं का? बरं, ती संरक्षण मिळण्याच्या आधीच त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यामुळे हे सगळं नेमकं कशामुळे होत असावं असं तुम्हाला वाटतंय? नाही, पण लवांड्यांना संरक्षण तर दिलेलंच नाहीये, पण पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पुण्यामध्ये तर गुन्हेगारीचा सुळसुळाट झालाय. कोणी कोयते, कोणी बंदुका घेऊन फिरते. आता वारकरीच्या नावाखाली लोक बंदुका घेऊन दाखवतात. ते IBN ने दाखवलं होतं त्या दिवशी. हे असले लोक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जर स्वतःला अध्यात्म आणि अध्यात्माचे आणि वारकऱ्यांचे जर का बुरखा पांघरत असतील तो त्यांचा बुरखा टराटर फाडून काढला पाहिजे. आणि तो विकास लवांडे करत होते म्हणून त्यांना अटक केली, दुसरं काही नाही. जी विद्याजी, पण ही जर या अटक अटकेनंतर पक्षाची काय भूमिका असणार आहे? पक्षाची भूमिका नक्कीच लवांड्यांच्या बाजूने आम्ही असू आणि असा निष्पाप कार्यकर्त्याला जे खरं लोकांचं बोलतायत त्यांना जर का अटक होत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी आम्ही पवार साहेबांना सुद्धा सांगू आणि स्वतः सुप्रियाताई असतील, रोहित दादा असतील, आम्ही सगळेजण या प्रकारे ही जी अटक झालेली आहे, ज्या अधिकाऱ्याने ही अटक केलेली आहे त्याच्यावरती कडक कारवाई करायची मागणी करू. जी विद्याजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. सध्याची महत्त्वाची बातमी आहे, वाघोली पोलिसांनी लवांडे यांना अटक केलेली आहे. दरम्यानंतर लवांडे यांनी पोस्ट केली आणि एका खोट्या तक्रारीच्या आधारे आपल्याला ही अटक होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. क्रांतिकारी संत एकनाथ महाराज यांनी म्हटलंय, केले कर्म झाले तेच भोगा आले. म्हणूनच माननीय न्यायालयानं बुधवार दिनांक 20/5/2026 रोजी या कारस्थानी विकास लवांडेनं जो अंतरिम जामीन मिळवलेला होता तो माननीय न्यायालयानं रद्द केला व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. तर पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडे. अमोल, आताच आपण भंडारे यांची ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. काय आहे हे सगळं प्रकरण आणि बरं, लवांडे जो आरोप करतायत पोलीस प्रशासनावर तो कितपत खरा आहे? नक्कीच आपण पाहतोय की प्रणता गेल्या अनेक दिवसापासून वारकरी संप्रदायातील घुसखोरीबाबतचा केलेला हा आरोप आहे तो खरं तर अनेक दिवसांपासून होता आणि या ठिकाणी वाघोली पोलिसांच्या पोलीस स्टेशन समोर ज्या भारतीय जनता पार्टी असेल किंवा अनेक आध्यात्मिक आघाड्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आलेली होती. अध्यात्मातील घुसखोरी या विषयावरून खरं तर गेल्या अनेक दिवसापासून वादक निर्माण झाला होता. या अनुषंगाने खरं तर पोलीस प्रशासनानं सुद्धा आता ठोस कारवाई घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पोलीस प्रशासन आता सतर्क झालेलं आहे आणि पोलीस प्रशासनानं त्यांना खरं तर आता अटक केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं गरजेचं आहे. जी अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.